हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कसे आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तरी चला, आज घेऊन आलेले आहे नवीन रेसिपी. तर बघूया काय आहे ती. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ टाकलेली आहे, 1 चमचा धने टाकलेले आहेत आणि 1 चमचा तांदूळ टाकायचे आहेत. आपल्याला राईस टाकायचे आहेत आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे. हे सगळं ना म्हणजे बारक्या चमच्याने, एकदम मोठा पण नाही चमचा, एकदम बारक्या चमच्याने घ्यायचे आहेत आपल्याला. आणि सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. छान असा खमंग वास सुटेपर्यंत डाळ पण तांदूळ पण सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता, अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे. तांदूळ पण एकदम असे तडतडायला लागले की जिरे विरे सगळं हे बघा. इथं खोबरं पण टाकलेलं आहे, मी सुक्कं नारळ टाकलेलं आहे, ते पण असं छान भाजून घ्यायचं आहे. ते आधी टाकायचं नाही, पावडर होतं नारळाचं, म्हणून मी नंतर टाकलेलं आहे, कारण की लवकर ते भाजलं जाते ना, त्यामुळे. अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड करून मिक्सरमधून आपल्याला दळून घ्यायचं आहे. तिथे बघू शकता कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची पण घेऊ शकता तुम्ही हिरवी, आणि हे वाटण घेतलेलं आहे. यामध्ये मी दुसरं काहीही घातलेलं नाही, फक्त मी यामध्ये हेच घातलेलं आहे, हेच वाटण करून घालणार आहे मी, दुसरं काहीही घालणार नाही. तर बघू शकता तुम्ही, इथे मटण घेतलेलं आहे मी 1/2 किलो. आमच्या घरी जास्त कोणी खात नाही, तर त्यामुळे थोडंच आहे. तर बघू शकता इथे कढाई घेतलेली आहे. कढाईमध्ये तेल टाकायचं आहे, तेल थोडं जास्त टाकायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये जिरे आणि 1 लसणाची पाकळी अशी हाताने तोडून टाकायची आहे. हे छान असं भाजून घ्यायचं आहे. लसूण लाल होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये पेस्ट केलेली होती ती टाकायची आहे. तर बघू शकता इथे हे छान भाजलं की त्यामध्ये अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेलं आहे. जर तुम्ही बारक्या मिक्सरच्या भांड्यात करत असाल, जर बारीक वाटत असेल, तर तुम्ही बिना पाण्याचं पण वाटण करू शकता. पण माझ्या मोठं भांडं आहे ना, त्यामध्ये पाणी टाकल्याशिवाय वाटतच नाही, त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पण टाकू शकता पाणी. तर बघू शकता अशा पद्धतीने असं छान असा पेस्ट वाटण आपलं तयार आहे. तर या मटणाच्या भाजीला ना असं वाटण करून टाकल्याच्या नंतर खूप मस्त टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. आणि यामध्ये मी कांदा टोमॅटो काहीही घातलेलं नाही. तर ते बघू शकता आपलं वाटण असं छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा मिक्सरला पण लागलेलं आहे, मी सगळं पळीच्या साहाय्याने काढून घेते. आणि अशा पद्धतीने ना केल्याच्या नंतर ना खूप छान रस्सा पण होतो. गावाकडे तर असेच करतात लोक, कांदा टोमॅटो काही घालत नाहीत, म्हणजे कोणते काय घालत नाही. असे डाळ आणि तांदूळ थोडंसं टाकून त्याचा वाटण करून घेतात. त्याचा रस्सा खूप मस्त लागतो आणि ग्रेव्ही पण छान बनते त्याची. म्हणून ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे ते मिक्सरला 2 वेळामध्ये पाणी घातलेलं आहे. हे पण आपल्याला सगळं पाणी आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे. वाटण हे आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर आता यामध्ये ना मी मसाले पण घालून घेणार आहे, कारण की मसाले भाजून जाते छान. तर बघा मीठ घातलेलं आहे, मी चवीनुसार हळद घातलेली आहे, मिरची पावडर घातलेला आहे तिखटवालं. हे बघा हे आहे आगरी मसाला, थोडासा घातलेला आहे, होता माझ्याकडे तर मी टाकला आहे. तर हे मटन मसाला आहे, मटन मसाला, थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तर हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे हे मसाला. आता मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया. छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत असं झाकून ठेवायचं. त्यानंतर तेल सुटलं, बघू शकता तुम्ही इथे किती छान असं मसाल्याला आपल्या वाटणला तेल सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा मसाला छान भाजून घेत राहायचा आहे, छान हलवत राहायचं आहे मसाल्याला. झाकण ठेवून असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, कच्चा राहता कामा नये.
कच्चं जर राहिलं तर चव लागणार नाही. तर बघू शकता तुम्ही इथे आता मी टाकत आहे. हे बघा, मटण मी हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे अगोदरच. तर अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला पाणी घालायचं नाही. आधी आपल्याला झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. ते बघू शकता अशी छान अशी तर्री येते. आणि कोथिंबीर पण घातलेली आहे, बघू शकता. तर किती मस्त दिसत आहे, बघू शकता. तर आपल्याला यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे. पाणी गरम करून घातल्यानंतर खूप छान तर्री येते आणि टेस्ट पण चांगली येते. ते बघू शकता, इथे गरम पाणी करूनच मी घातलेलं आहे. आता छान मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला शिजवले तर अगोदरच आहे, आपल्याला आता जास्त शिजवायची गरज नाही. 10 ते 15 मिनटं आपण छान असं उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने छान अशी आपली मटणाची भाजी तयार होत आहे. तर बघू शकता, इथे गॅस बंद केलेला आहे मी. गॅस बंद करून आता बघू शकता तुम्ही किती मस्त आपली रस्सेदार मटणाचा रस्सा कसा छान तयार झालेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. मला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे मी माझ्या आजीच्या पद्धतीने, आजी ते सगळे लोक अशाच पद्धतीने बनवायचे, तर मी पण अशा पद्धतीने बनवून बघेन. तर मग खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. आजकाल कांदा टोमॅटो हे सगळं टाकून बनवतात ना, तर मी हे काहीही टाकलेलं नाही यामध्ये. ही अशा पद्धतीने ग्रेव्ही तुम्ही नक्की करून बघा, खूप मस्त लागते. आणि पहिलेचे लोक असेच करायचे, आताच कांदे टोमॅटो सगळं टाकून त्याचा पेस्ट बनवतात. पहिलेचे लोक तर असंच टाकत राहायचे काही पण, तर तरी पण त्यांची खूप टेस्टी बनायचे. तसंच मी पण बनवलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही इथे एकदम मस्त अशी. आणि ग्रेव्ही जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता त्यामध्ये. आमच्या इथे जास्त कोणी खात नाही, त्यामुळे मी कमी बनवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून छान शिजवू शकता. एकदम पातळ पण बनवू शकता तुम्ही रस्सा, पण इथे मी थोडासा घट्ट ठेवलेला आहे. चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये. थँक्यू, बाय बाय.